स्टार्ट करें अभी हम लोग। शीतल, साक्षी, यस मैम। गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। चलो फिर स्टार्ट कर देते हैं। एडवांटेजेस हो गए थे हमारे। अब क्या देखेंगे हम? कैरेक्टरिस्टिक। प्योरली ऑप्शनल। फर्स्ट है प्योरली ऑप्शनल। मीन्स क्या? Management accounting is a purely voluntary technique. Voluntary technique means स्वैच्छिक प्रक्रिया। And statutory obligation, वैधानिक दायित्व। मीन्स क्या? मैनेजमेंट अकाउंटिंग ये स्वैच्छिक क्यों बोला है? वॉलेंटरी टेक्निक क्यों बोला इसको? वॉलेंटरी, सॉरी, इस टेक्निक को वॉलेंटरी टेक्निक क्यों बोला गया है? वॉलेंटियर का काम क्या होता है? वॉलेंटियर का काम क्या होता है? वॉलेंटियर्स का काम क्या होता है? देखरेख करने। मैम देखरेख करने। हाँ, अपने मर्जी से करता है वो ये काम वॉलेंटियर। नो मैम, ऑर्डर वर्क। क्या काम होता है उसका वॉलेंटियर का? क्यों बोला होगा इसको स्वैच्छिक प्रक्रिया? अब मुझे बताओ कि अगर ये हमारे खुद के ऊपर डिपेंड रहेगा, हमारा मैनेजमेंट, हमारा अकाउंटिंग एंड मैनेजमेंट, ये हमारे ऊपर डिपेंड रहेगा कि हमें कौन से प्रोडक्ट के लिए कितना खर्चा करना है, या फिर कौन सी चीज के लिए हमें क्या खर्चा करना है, ये हम खुद डिसाइड करेंगे। करेंगे क्या खुद डिसाइड? अरे करेंगे क्या खुद होके डिसाइड? मॅम समजलं नाही. नाही समजलं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही शॉपमध्ये गेले, काय घ्यायसाठी जाणार तुम्ही शॉपमध्ये? काय घ्यायचंय तुम्हाला सांगा, मलाच नाही आठवत आहे. किराणा। आ? किराणा। अच्छा ठीक आहे, तुम्ही लोक किराणा घ्यायसाठी शॉपमध्ये गेले, किराणा शॉपमध्ये. तर तुम्ही तुम्हाला जी लिहून तुमच्याकडे जी डायरी आहे ज्याच्यामध्ये लिहून आहे की तुम्हाला काय काय किराणा पाहिजे आहे. इन केस तुमच्याकडे पैसे जर एक्स्ट्रा असतील तर तुम्ही आणखी काही वस्तू घेऊ शकता.
ॲडिशनली, किंवा जर पैसे कमी असतील तर तुम्ही काय करणार? कुठली गोष्ट आवश्यक आहे ते घेणार, कोणती गोष्ट त्यातले आवश्यक नाही आहे ते कमी करणार, बरोबर? हो. तर तसंच जेव्हा कंपनीमध्ये काम होतात तर हे कंपनी डिसाईड करणार ना की त्यांना कोणत्या याची जास्त आवश्यकता आहे. जसं फॅब्रिक आहे, फॅब्रिक त्यांच्याकडे आहे, त्याच्यामधून ते कोणते गारमेंट्स कोणत्या फॅब्रिकचे बनवायचे हे कोण डिसाईड करणार? कंपनी डिसाईड करणार. आणि कोणत्या याला किती कॉस्ट लावायची आहे ते कोणावर डिपेंड राहणार? आता मला एक गोष्ट सांगा, आपण लेबलिंग करतो. आता जसं शॉपमध्ये, होलसेल शॉपमध्ये, आता हे कंपनीमधून जेव्हा होलसेल शॉपमध्ये जेव्हा माल येतो तेव्हा त्यांचे वेगळे रेट लागतात, बरोबर आहे? त्यानंतर जेव्हा ते रिटेलर घेतो तेव्हा त्याच्यावरती वेगळे टॅग लागतात, रिटेलर्सचे लागतात. जर तुम्ही बघितलं असेल, त्यांच्याकडे शॉप असतील त्यांना माहिती असेल ही गोष्ट. जसं ज्वेलरी वगैरे आहे, किंवा आणखी काही आहे, तर त्याच्यामध्ये आपण आपले स्वतःची कॉस्टिंग करतो का? आहे का कुणाकडे शॉप? कॉस्मेटिकचं शॉप आहे का कुणाकडे? किंवा काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, सौंदर्य प्रसाधने शॉप आहे का कुणाकडे? नाही मॅम. नाही आहे, त्याच्यामुळे माहिती नसणार. काय केलं जातं, आता जसं एखादी ज्वेलरी आहे, ज्वेलरीचं घेऊ आपण. ती जेव्हा बनून येते होलसेल शॉपमध्ये तेव्हा तिचे रेट वेगळे असतात. आपण जर ते घ्यायसाठी गेलो, जर माझं शॉप असेल तर ते लोक मला कमी किमतीत देणार. जर माझं शॉप नाही आहे पण ते मला ओळखतात तरी त्याच्यात ते काही ना काही ईज मला देणार. आणि जर माझ्याकडे शॉप आहे तर ते लोक सांगतात की ही वस्तू आपल्याला कितीला विकायची आहे. ती वस्तू 5 रुपयाची असेल तर ती वस्तू 8 रुपयाला विकायची की 10 रुपयाला विकायची हे ते लोक आपल्याला सांगत असतात, डिसाईड करून देतात. कारण कसं असते, होलसेलमध्ये कसं पूर्ण फुल पॅकेट मिळतं, बरोबर आहे? सिंगल वस्तू मिळतात का? नाही. त्याच्यामध्ये पूर्ण पॅकेट घ्यावं लागतं. तुम्ही कुठलाही पॅकेट घ्या. जर समजा इयरिंग आहे आणि त्याच्यामध्ये 12 पीसेस आहेत, ठीक आहे. तो बॉक्स जर 50 रुपयाचा असेल, आता 12 नुसार त्याचा काउंट करा किती होईल. एका पीसचे किती पडणार? बरं जाऊ दे, 60 रुपयाचा घेऊ, म्हणजे 12 पंचे 60 बरोबर येऊन जातं, ठीक आहे. तर 5 रुपयाचं एक कानातलं झालं आपलं, एक इयरिंग 5 रुपयाचं झालं. ते मला होलसेलमध्ये 5 रुपयाचं मिळालं, पण ते मला मार्केटला कितीला मिळणार? 10 रुपीजचं, 10, 15. आता ते मार्केट डिसाईड करेल की आपण कुठल्या मार्केटमधनं घेतो. जर ते मी काय म्हणते त्याला, इतवारा मार्केटमध्ये जाईल तर मला ते 10 रुपयाचं मिळेल. ते मी बर्डी मार्केटला जाईल तर मला ते 15 रुपीजचं मिळेल. तेच मी सदर किंवा काय म्हणते धरमपेठ साईडला जाणार तर तेच सेम थिंग मला 20 रुपयाला मिळणार. तर हे डिसाईड कोण करणार? सेम काय आहे की जे आपल्याला जे काही कॉस्ट लावायची आहे कुठल्याही वस्तूवरती, ते काय आहे? प्युअरली ऑप्शनल. म्हणजे ते माझ्यावर स्वतःवर डिपेंड राहणार की
मला ते किती याच्यात ठेवायचं आहे, काय याच्यात ठेवायचं आहे, हे काय आहे आपलं मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे, कळलं आता? कळलं की नाही कळलं अजूनही? नाही कळलं तर मी खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. नाही कळलं का? हो की नाही तेवढं सांगा, म्हणजे मला समोर सांगता येईल परत. पटपट बोलत चला. कळलं असं समजू? समोरच्या पॉइंट वर जाऊ की यालाच रिपीट करायचं आहे? अरे कळलं का? हो की नाही तेवढं तर सांगत चला. स्वाती, सोनुली, शीतल, साक्षी, रुपाली, अंजली, मी तुम्हा लोकांना विचारत आहे. मॅम एकदा रिपीट करा शॉर्ट फॉर्म मध्ये. तेच विचारत आहे, तुम्हाला कळलं आहे की नाही कळलं आहे? नसेल कळलं तर मी दुसऱ्या वाक्यात सांगते, परत एखादी उदाहरण देते. येस मॅम. आता आपण फॅब्रिकचं घेऊ. ठीक आहे, जर समजा एखादी कुर्ती मला घ्यायची आहे विकत. तुम्ही जर बडीवरती गेलात, बडीवरती तुम्हाला माहिती आहे ढक्कलवरती पण टॉप मिळतात, शॉपमध्ये पण मिळतात आणि मॉलमध्ये पण मिळतात. तिन्ही व्हेरायटीज तिथे आहेत, बरोबर? येस और नो? मार्केट एकच आहे. जर मला टॉप घ्यायचा आहे, मी जर तो टॉप ढक्कलवरून घेत असेल तर मला तो 100 ते 150च्या रेंज मध्ये मिळणार, बरोबर? हो की नाही? हो. मिळेल. शॉप मध्ये जर मी गेली तर 150 ते 200च्या रेंज मध्ये मिळेल, बरोबर? मिळणार का? हो मॅम. आणि तेच जर तोच टॉप मला घ्यायचा आहे आणि मी मॉल मध्ये गेली तर मला तो कितीला पडेल? 200 ते 250च्या रेंज मध्ये पडणार. हे कळतंय तुम्हाला? रेट कसे डिसाइड होतात? येस मॅम. हे टॉपिकचं नाव काय सांगितलं तुम्ही? प्युअरली ऑप्शनल. कॅरेक्टरिस्टिक्स मधलंच ना? हा, प्युअरली की प्युअरली? प्युअरली. हा. PURELY. ठीक आहे, इतकं कळलं? हेच टॉप जर तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही जर इतवारा मार्केटला गेलात तर तोच टॉप तुम्हाला कितीला मिळणार? 100 ते 150च्या रेंज मध्ये मिळणार. ठीक आहे, 10-20 रुपयांनी कुठेतरी बर्डीपेक्षा कमी रेंज मध्ये मिळणार. आणि आता परत आता लॉकडाऊन मध्ये बंद आहे, मोठ्या ताजबागला मार्केट भरतोय जिथे कमी रेंज मध्ये फॅब्रिक म्हणजे कपडे मिळतात. तिथे तोच तुम्हाला टॉप 120, 75 ते 120च्या दरम्यान तोच टॉप त्या मार्केटला मिळणार. 75 ते 120ही नाही, 75 ते 100च्या दरम्यान मिळेल. ठीक आहे, हे कोणावर डिसाइड झालं? हे कोण डिसाइड करताय? सेलर डिसाइड करतोय की त्याला ते कितीला विकायचं आहे, बरोबर? सेम हो. थिंग
मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण काय करतो आहे, याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते ह्याच प्रकारे सेम आहे. आपल्याला काय करायचं, आपलं जे प्रोडक्ट आहे त्याची जी रेंज आहे ते आपण स्वतः ठरवणार आहे. म्हणून म्हटलंय प्युअरली ऑप्शनल. कळलं आता? हो. मॅम. त्याचं जे काही हे आहे म्हणजे जे बजेट जो आहे तो आपलं स्वतःचा स्वतःला ठरवायचा. जर मला असं वाटत असेल की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपनीमध्ये फॅब्रिक आहे, पण त्यामुळे मी डबल ते फॅब्रिक बोलवणार का? माझ्याकडे जर अवेलेबल ते फॅब्रिक असेल, फॅब्रिक जर अवेलेबल आहे तर मी त्याच ह्याच्यात काम करणार, बरोबर हो की नाही? हो. हो मॅम. आणि जर मला वाटत असेल की नाही मला आवश्यकता आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मला आणखीन काही फॅब्रिक लागत आहे, तर मी तेवढं बोलवेल, बरोबर. आणि मला काय डिसाइड करायचंय की त्याचं जे कॉस्टिंग जी आहे त्याला मला किती याच्यात डिझाईन किती याच्यात बनवायची आहे, कोणत्या डिझाईन साठी मला किती खर्च येणार आहे, हे सगळं कॉस्टिंग मी काढताय, बरोबर. पडशील रे, पडशील, ते सामान आहे तिथे. कळलंय ना आता? कळलं का की आणखी कन्फ्युजन आहे? नाही मॅम. नाही कळलं? मॅम कळलं. कळलं ना, झालं मग. तेच विचारायचं होतं मला. इंटरनल यूज सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे याचा, इंटरनल यूज. इंटरनल यूज मीन्स आपल्या कंपनीमध्ये कुठलं काम आहे, म्हणजे आपण कुठल्या कामासाठी काय देतोय. मॅम इंटरनल यूज की इंटरनल यूज? इंटरनल यूज. यूज. हा, यूज नाही म्हटलं मी, यूज म्हटलं. प्रेझेंट टेन्स आहे म्हणून यूज. पास्ट टेन्स असता तर डी लागलं असतं त्याला. आपण कंटिन्युअसली काम करतोय ना, म्हणून यूज. काय सांगत होती मी? आता जसं शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं म्हणजे इंटरनल यूज मीन्स आपले जे व्यवहार आहेत, लागणार आपले जे काय सांगू तुम्ही, माझं लक्ष याच्याकडे होतं. आता जसं बँक आहेत, काय म्हणतात, किंवा शेअर होल्डर्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं एखादी संस्था तयार करताना त्याचं एक मॅनेजमेंट तयार होत असते, बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर जे शेअर्स त्याच्यामध्ये टाकले जातात, जसं आपण लोक शेअर्स घेऊ शकतो एखाद्या कंपनीची किंवा याचे, बरोबर आहे. घेऊ शकतो का? तुम्ही बघितलं असेल तर बँक जेव्हा ओपन होतात तेव्हा देखील आधी असं होतं की 50 रुपये 100 रुपयाचे शेअर्स राहायचे. आता ते 500 रुपयापासून वाढत गेलेले आहे, तर त्याची रेंज वाढलेली आहे. असंच कुठल्याही संस्थांचं पण तसंच राहतं की आपल्याकडे हे कमी राहतो, ज्याला काय म्हणतात त्याला, कॅपिटल म्हणजे भांडवल आपल्याकडे पुरेसा भांडवल नसतो. एखादी काय म्हणतात त्याला, एखादी संस्था ओपन करायसाठी
पुरेसं कॅपिटल आपल्याकडे नसतं, तर आपण ते कसं घेणार? 11 लोकांची बॉडी जरी आपण बनवली तरी पण आपल्याला ते कुठेतरी कमी पडत आहे. आपल्याला कुठेतरी भांडवल कमी पडतोय त्यासाठी, ते उभारायसाठी. जरी मी बँकेकडून लोन घेतलं आहे तरी पण मला कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम जात आहे. तर अशा वेळेस काय केलं जातं की शेअर्स आपण लोकांना इन्व्हाइट करतो की ही अशी अशी आमची कंपनी आहे. जर तुम्ही याच्यामध्ये शेअर्स हे करत असाल तर तुम्ही करू शकता. आता तुम्ही बघितलं असेल की सध्या शेअर मार्केट खूप चालतोय. सध्या परिस्थितीत खूप त्याचा ट्रेंड सुरू आहे. काही म्हणजे ज्या न्यू ओपन होऊन राहिलेल्या आहेत, तर ते लोक त्याचं जे शेअर्स ते देऊन राहिले आहेत ते 500, 1000, 200, 300 ह्याच्यापासून ते आपल्याला शेअर्स देऊन राहिले आहेत. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. असे खूप सारे हे आहेत. आता मला त्याचे नाव एक पॉवर बँक म्हणून आहे. त्याचं कितीपासून होतं? 100 रुपयापासून काहीतरी आहे त्याचं शेअर्स. आणि 100 नाही 50चं पण चालते त्याला. अजून ते वाढायचं आहे. आणखी कुठलं तरी होतं की त्याचं 30,000 रुपये भरायचे होते आणि त्याच्यानंतर ते शेअर्स असे वाढत जाणार होते. आता ते 1 की 1.5 लाखावर पोहोचला. मला नाव नाही आठवत आहे. हा 4-5 महिन्याच्या आधीच आहे ते. आणखी असे खूप सारे छोटे छोटे असतात. आता मी शेअर्स होल्डर्स काय आहेत ते सांगत आहे तुम्हाला. तर जसं आपलं आणि अशा पद्धतीने ते आपल्याकडून पैसा घेतात आणि त्याचे रिफंड पण आपल्याला परत करतात. त्याचे दर महिन्याला आपल्या अकाउंटला पैसे पण जमा होत असतात काही पर्सेंटेजनी. त्याचे काही पर्सेंटेज असतात, त्या पर्सेंटेजनुसार ते आपल्या अकाउंटला पैसे पण जमा होतात, ज्याला आपण शेअर होल्डर्स म्हणतो. तर अजून कोण सांगितलं? ठीक आहे, एवढं कळलं का शेअर होल्डर्स काय असतात ते? त्याच्यानंतर आपण हवाला पॉईंट इंटरनल यूज. आता बघा, मी जर बँकेकडनं कर्ज काढलं आहे, ठीक आहे, तर हे शेअर्स होल्डरला दर महिन्याची जी मीटिंग होत असते किंवा वर्षाची जी मीटिंग होते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना तिथे बोलावलं जातं किंवा त्यांना इन्क्रीमेंट पण दिलं जातं याचं. आता सध्या मंथली सुरू आहे तर ते डायरेक्टली मिळतं आपल्याला. आधी असं होतं की म्हणजे वर्षातून एक मीटिंग व्हायची. ज्या पतसंस्था वगैरे आहेत त्यामध्ये शेअर्स असे हे राहायचे आणि त्याचे ते हे द्यायचे, काय म्हणतात, रिफंड द्यायचे वर्षाला. वर्षाला ते रिफंड मिळायचं. तर मला सांगा, आता माझ्या कंपनीमध्ये जे काम होत आहे, जे काम माझ्या कंपनीचं सुरू आहे, मी बँकेला दाखवणार का की मला किती प्रॉफिट झाला आहे? ही रेडमी नोट 9 कोण आहे? नाव टाक. रेडमी नोट 9 नाव टाक. नाव टाकत चला तुम्हा लोकांचे. ऐकायला आलं का? रेडमी नोट. हो मॅम. तर काय सांगत होती? जर आता माझी कंपनी आहे, मला किती त्याचा प्रॉफिट होतो आहे, मला दर महिन्याला बँकेचा रिफंड त्याला परत करावा लागतो, बरोबर आहे ना? मी त्याच्याकडून जर काही कर्ज काढलं असेल तर मला त्याचे पैसे त्याला परत देणे आहे, हो की नाही? हो की नाही? हो.
तर मी हे ह्या लोकांना नाही दाखवणार की मला किती प्रॉफिट होत आहे. शेअर होल्डर्स झाले, कारण शेअर होल्डर्सला कसं ना आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागणार, तर त्याचे जे पर्सेंटेजनी जे दिल्या जात आहे आपण तेवढेच देणार त्यांना. एक्स्ट्रा त्याचा मला किती फायदा झालेला आहे हे मी या लोकांना जर दाखवलं तर हे लोक त्याच्यातही आपला हिस्सा मागणार की आम्ही आहोत तर तुम्हाला आमचे पैसे आम्हाला परत आम्हाला एक्स्ट्रा द्यावंच लागेल. जसं आपण याच्या आधी एक पॉइंट बघितला आहे लेबर आणि मॅनेजमेंटचा, बघितला आहे मॅनेजमेंट आणि लेबर मध्ये की जर कंपनीला त्याचा फायदा होत असेल तर त्यांनी त्याचं जे इन्क्रीमेंट आहे ते लेबरला द्यायला पाहिजे, हे आपण आधी बघितलेलं आहे. पण लेबरला आपण ते इन्क्रीमेंट देऊ, पण आपण बँक किंवा शेअर होल्डर्स किंवा क्रेडिटर्स ह्या लोकांना आपण त्याचं एक्स्ट्रा रिफंड देणार का? एक्स्ट्रा रिफंड देणार का आपण त्याचा? ही सगळी माहिती आपल्याला आपल्याजवळ गुपित ठेवावी लागेल. आपल्याला ही माहिती ह्या लोकांना द्यायची गरज नाही आहे आणि आपण त्याला जबाबदारी नाही आहोत की आपण यांना ही पूर्ण माहिती आपल्याला देणे आवश्यक आहे. ह्यासाठी आपण काय म्हणतात त्याला जबाबदार नाही आहोत त्या लोकांना. हा, आपल्या जे 11 लोकांची जी बॉडी आहे त्याला ती पूर्ण माहिती राहणार, पण शेअर होल्डर्स बँक्स ह्या लोकांना आपण पूर्ण माहिती देणार नाही. म्हणून म्हटलं गेलेलं आहे इंटरनल यूज. आपले जे काही मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे काही अकाउंट्स आहेत ते आपण ह्या लोकांना दाखवायची गरज नाही आहे. ठीक आहे, कळलंय? कळलं का? नाही मॅम. नाही कळलं? आता तुम्ही मुली आहात, ठीक आहे. तुम्हाला दर महिन्याला पॅकेट मनी मिळतो घरून, बरोबर? मिळतो का? नाही मॅम, आता नाही मिळत. हो की नाही? थोडं जोरात सांगा. हो. मिळतो. रूम मध्ये जाऊन बसा दोघं पण, मला आवाज येत आहे. ते दोघं जण तिकडे जाऊन बसा. तुम्हाला किती मिळतो पॅकेट मनी? 20 रुपीज. 20 रुपीज पॅकेट मनी मिळतो, बरोबर? आता ते राहू दे ना, कशाला नेऊन राहिला? मग नेऊन ठेवतो ना. नाही, हो सकाळीच गेले ना. कालचा येतो. अरे बाबा तिकडे गेले सकाळी पेपर आणायला गेले मग गेले का? कालचा पेपर येतो. हा. काय सांगत होती मी? हा, पॅकेट मनी किती मिळते? 20 रुपीज पॅकेट मनी मिळतं तुम्हाला. आता तुम्हाला घरून हे विचारलं जातं का की तुम्ही हे 20 रुपीज कुठे खर्च करत आहे? नाही. नाही विचारत. ते तुम्हाला दिलेले पैसे तुम्ही त्याचा कुठे यूज करायचा, किती सेव्ह करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. हा, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता की नाही मी इथे एवढा खर्च केला, मी तिथे तेवढा खर्च केला, किंवा घरच्यांना एक्स्ट्रा पैसे जर तुम्हाला मागायचे असतील तर असं होऊ शकतं की तुम्ही माझे एवढे पैसे खर्च झालेले आहे, मला परत पैसे पाहिजे आहे. जर एखादी कॉलेजचं काही काम वगैरे असेल किंवा आणखी काही कामं असतील तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता. पण असं पण होते ना की तुम्ही ते 20 रुपीज जमा करून ठेवत असाल
तर हे थोडी घरच्यांना तुम्ही सांगणार आहे की माझ्याकडे नाही, माझ्याकडे इतके पैसे जमा आहेत, तर मला नको आहेत म्हणून आता. असं करणार का तुम्ही? करणार नाही. काय? एखाद्या महिन्यात जर तुम्हाला म्हटलं की नाही या तुझ्याकडे आहेत ना मागच्या महिन्याचे, या महिन्यात मी तुला देत नाही. असं करणार का? नाही. नाही तर मॅम. तुम्ही लोक हे सांगणार आहे का की माझ्याकडे आहेत, मला नाही पाहिजे? नाही. तुम्ही घेणारच ना? हो. तर सेम थिंग, आपण जबाबदार आहोत का या सगळ्या गोष्टीसाठी? जबाबदार राहू का की प्रत्येक हिशोब आपण घरच्यांना द्यायचा आहे त्या 20 रुपीजचा, यासाठी तुम्ही जबाबदार राहणार का? तुम्हाला त्याचा हिशोब द्यायची गरज आहे का? नाही. सेम थिंग इथे पण तसंच आहे की हा जो आपले जे अकाउंट्स आहेत ते इतरांना, ह्या बाकी लोकांना आपल्याला शेअर नाही करायचे आहेत. आपल्या याच्यात जे काम चालत आहे की जसं आपण आता एखादी डिझाईन घेतोय आपण, म्हणजे आपण कुठली डिझाईन बनवणार आहे आपल्या कंपनीमध्ये, कुठलं गारमेंट बनवत आहे, किंवा कुठलं फॅब्रिक तयार केलं जात आहे, हे आपल्याला बँकेला सांगायची गरज आहे का? गरज नाही. नाही का बँकेला सांगायची की मी इतक्या रुपयाचं एवढं फॅब्रिक आणलं, इतका खर्च आला मला त्याला स्टिच करायसाठी, मला इतका खर्च आला लेबरला द्यायसाठी, मला इतका खर्च आला त्याच्या ट्रिम्सवर खर्च करण्यासाठी, मला पॅकेजिंगसाठी इतका खर्च आला, हे सांगायची गरज आहे का मला बँकेला? नाही. आता कळलं आहे इंटरनल यूज? हो. कनेक्टेड विथ फ्युचर. आपण फ्युचर प्लॅनिंग करून ठेवतो की आपल्याला समोर जे येणाऱ्या समोर आपल्याला काय प्रोडक्ट आणायचा आहे, याच्यासाठी आपण फ्युचर प्लॅनिंग करतो. हे आपण बघितलं याच्या आधी, बघितलं आहे? बघितलं आहे ना? हो. तर सेम थिंग कनेक्टेड विथ फ्युचर, त्याला डिस्कस करायची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे का डिस्कस करायची? हो की नाही? तुम्ही लवकर लवकर सांगत चला, हो की नाही ते सांगत चला. त्याच्यात तुम्ही आहे ना 5 मिनिट वेस्ट घालवता आणि मग नंतर थोड्या वेळाने हो म्हणता. मला माझ्या नेक्स्ट प्रोडक्टसाठी किती खर्च करायचा आहे याचं मॅनेजमेंट मी आधी करून ठेवत आहे. ठेवत आहे की नाही? हो. आता तुम्ही पण बघा, जसं आता तुमच्याकडे कुठला प्रोग्राम असेल, कोणाचं लग्न असेल, घरी फॅमिलीतलं असेल, तर त्यासाठी आपण सेटिंग लावून ठेवतो ना की मी जर तुमच्या बहिणीचं किंवा भावाचं लग्न असेल तर मी याच्या लग्नात ही हेअरस्टाईल करणार, ही ज्वेलरी यूज करणार, त्यासाठी तुम्ही ते ज्वेलरी विकत घेणार, त्या पद्धतीने हेअर कट करणार, किंवा जे काही आहे हेअरस्टाईलचं जे काही सामान आहे ते तुम्ही घेऊन ठेवणार. त्यानंतर परत काय म्हणते, कुठला ड्रेस वेअर करायचा ह्याचं मॅनेजमेंट करणार. लग्नात काय घालायचं आहे, हळदीला काय घालायचं आहे, रिसेप्शनला काय घालायचं आहे, याचं आपण एक मॅनेजमेंट करून ठेवतो, याची एक प्लॅनिंग करून ठेवतो डोक्यामध्ये. करतो का? हो मॅम. सेम थिंग आपण इथे पण बघितली आहे इंडस्ट्रीमध्ये पण, की समोर कुठलं गारमेंट आपल्याला आणायचं आहे, मार्केटमध्ये कुठली डिझाईन आपल्याला समोर आणायची आहे, त्याचं जे ओव्हरलुकिंग आहे ते आपण आधीच करून ठेवतो की यानंतर कुठली डिझाईन मार्केटला चालेल.
हे आपण आधीच बघून ठेवत असतो. म्हणजे कंपनी याच्यावरती सगळं काम करून ठेवते की विंटरला मला कुठला गारमेंट्स आणायचा आहे, त्यासाठी कुठलं फॅब्रिक लागणार आहे, कलर्स कुठले आपल्याला यूज करायचे आहेत, फंक्शन्स येऊन राहिले आहेत, फेस्टिवल्स येऊन राहिले आहेत, फेस्टिवलनुसार कुठले फॅब्रिक आणायला पाहिजे, कुठले ड्रेसेस जायला पाहिजे, कुठले डिझाईन्स यायला पाहिजे, कुठलं क्रिएशन आपण त्यात देऊ शकतो, हे सगळं ठरवलं जातं. याच्यासाठी आधीच फ्युचर प्लॅनिंग करून ठेवली जाते. त्याचा बजेट काय, त्याला किती खर्च येणार आहे, हे सगळं त्याचं कॉस्टिंग आपण सगळं आधीच मॅनेज करून ठेवत असतो. हो की नाही? हो. दॅट इज अ कनेक्टेड विथ फ्युचर. ठीक आहे, कळलं? हो मॅम. सिलेक्टिव्ह टेक्निक. सिलेक्टिव्ह टेक्निक मीन्स आता जसं आपण बघितलं, आताच आपण बघितलं की आपल्याला काय फ्युचर प्लॅन करून ठेवायचे आहे. समोरचे कंपनी कुठले फ्युचर प्लॅन्स करून ठेवत असते, त्यासाठी ते काय काय करते, त्यासाठी काय करावं लागेल, तिला काही गोष्टी सिलेक्ट कराव्या लागतील. सगळ्यात पहिले काय सिलेक्ट करावं लागेल की नेक्स्ट इयर आपण कुठलं प्रोडक्ट आणणार आहे मार्केटमध्ये, बरोबर. फेस्टिवल साठी आपण कुठलं डिझाईन आणणार आहे, कुठलं फेस्टिवल आहे की ज्याच्यासाठी आपल्याला ते डिझाईन चालणार आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, आता ईद आहे, परवालाच आहे बहुतेक, परवाची ईद आहे. तर आता कुठले गारमेंट्स आले असते मार्केटमध्ये? आलेले नाही तशातला भाग नाही आहे, आता पण आलेले आहे. कुठले गारमेंट्स येणार? सांगा. सांगा ना. मॅम मोमेडियन्स लोकांचे म्हणजे वर्क वाले एकदम. हा, वर्क वाले सूट जास्त मार्केटमध्ये येणार आपल्याला. सोबतच आता उन्हाळा सुरू आहे. आता ठीक आहे, कोरोना काळ असल्यामुळे काही फंक्शन्स जे आहेत ते थांबले गेलेले आहेत, पण पूर्णतः थांबले आहेत का? नाही थांबले आहेत. घरच्या घरी आपण सगळ्या गोष्टी करून राहिलो आहोत. आता उन्हाळ्याच्या हिशोबाने, उन्हाळा म्हटलं म्हणजे मॅरेज सेरेमनी आलेत, मग त्यासाठी कुठलं गारमेंट्स येणार? थोडं काम शिथिल जरी असलं तरी कुठले गारमेंट्स राहणार? मॅम ते सिजनेबल पण राहील आणि वर्कचे वगैरे जे मॅरेज मध्ये जे यूज केलं जाते ते सगळे. ते सगळे. आणि समर सीझन आहे त्यामुळे मार्केटमध्ये समर सीझनेबल जे क्लॉथ्स आहे जसं ते सनकोट वगैरे ते सुद्धा अवेलेबल आणि राहील, आणि जास्तीत जास्त कॉटन फॅब्रिकचे कपडे. आता अक्षय तृतीया आहे, बरोबर. यासाठी मार्केटमध्ये कुठला प्रोडक्ट येतो, कुठले प्रोडक्ट येतात अक्षय तृतीयेच्या हिशोबाने, गारमेंट सोडून? त्याच्यासाठी गारमेंटची आवश्यकता नाही राहत. काय काय येणार? आता आपण बघितलं की आता ईद आहे, त्याच्यानुसार गारमेंट्स येऊन राहिले आहे. फेस्टिवल आहे, त्याच्यानुसार गारमेंट्स आहेत. प्रोग्राम्स आहे, त्याच्यानुसार गारमेंट आहे. गारमेंटला आपण बाजूला ठेवला. आता अक्षय तृतीया आहे परवालाच,
तर त्यासाठी कुठलं प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार? माठ येणार, माठांची पूजा होते. हो मॅम. त्याच्या खाली ते आळणी असते. हो. त्याच्यावर झाकायसाठी प्लेट असते. हो. ते छोटे छोटे दोन काय म्हणतात गाडगे असतात, छोटे छोटे बिलकुल. करई म्हणते मॅम त्याला. त्याला मला नाव नव्हतं येऊन राहिलं. करोई, हा ते हो. ते असते. हो मॅम. आता कडलं सिलेक्टिव्ह टेक्निक. हो. समोर जाऊन कुठला फेस्टिवल येत आहे किंवा कुठला प्रोग्राम येत आहे, त्यानुसार आपण काय करतो? फ्युचर प्लॅनिंग करतो, बरोबर आहे. आता हो हे आता जसं अक्षय तृतीया आहे, तर माठ हे वेळेवर दिवशी तयार होणार का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे 1 महिन्याआधी 2 महिन्याआधी त्याची प्लॅनिंग करावं लागेल. की आता कोरोना सीझन आहे, त्याच्यामुळं ते किती जाणार किती नाही जाणार. आता जसं गारमेंटचं बघितलं, आपण ईद बघितली, तर आता हे माहिती आहे की आपला हे कमी होणार आहे, प्रोडक्ट कमी सेल होणार आहे. तर त्यानुसार त्याची हे होणार, मेकिंग जे आहे त्याचं त्यानुसार तयार होणार, हो की नाही? हो मॅम. कळलंय का? दोन्ही मी एकत्र सांगून राहिली तुम्हाला. फ्युचर प्लॅनिंग आणि सिलेक्टिव्ह टेक्निक, हे मी दोन्ही मॅम, तुम्हाला एकत्र सांगते. तर हा आपण पॉइंट त्यानुसार सिलेक्ट करू आणि त्याचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे बघूनच ते सिलेक्टिव्हली ते तयार होतील, बरोबर आहे. कळलं दोन्ही पॉइंट? मॅम, हे 3rd आणि 4th पॉइंट आहे का? हो. सिलेक्टिव्ह टेक्निक आणि 4th. सिलेक्टिव्ह टेक्निक 4 नंबर आहे. कनेक्टेड विथ फ्युचर 3rd नंबर आहे. कनेक्टेड विथ फ्युचर. कळले का दोन्ही पण? त्यानंतर आहे सर्व्हिस फंक्शन. सर्व्हिस फंक्शन याच्यामध्ये काय येणार? आता आपण बघितलं की आपण त्याची कॉस्ट कशा पद्धतीने तयार केलेली आहे गारमेंटची, बरोबर. त्यानंतर आपण हेही बघितलं की कुठलं फंक्शन येत आहे, कुठली काय म्हणतात त्याला, कुठलं फेस्टिवल येत आहे, ह्याच्यानुसार आपण काय केलं, आपलं प्रोडक्ट तयार केले. ते किती सेल होऊ शकतात ह्याची आपण पूर्ण आराखडा काढला, कॉस्ट काढली त्याची, त्याचं किती प्राइस ठेवायचं, त्याच्यामध्ये किती इन्कम आलं पाहिजे, किती प्रॉफिट आपल्याला होणार, त्याचं
काय म्हणतात त्याला, आणि ते कुठल्या पद्धतीने सेल करायचं आहे, त्यासाठी लागणारा जे काही खर्च आहे ते कशामध्ये येईल, सर्व्हिस फंक्शन मध्ये. कशामध्ये येणार, सर्व्हिस फंक्शन. सर्व्हिस फंक्शन. आता हे कळलं का, नाही कळलं? कळलं. कळलं, धन्यवाद. म्हणजे मला जास्त हे करायची गरज नाहीये. नेक्स्ट पॉइंट घेते मग मी. मॅम हा, मॅम ऍक्च्युली नाही का ते एक्झाम्पल्स मध्ये म्हणजे कळत आहे, हा, बट एक्झाम मध्ये तर तशा टाइप मध्ये नाही लिहावं लागेल ना. हा. तर आता त्याची त्यामुळे तुम्हाला थोडस म्हणजे त्याबद्दल जर जसं एखादं काही डेफिनेशन आहे, त्याबद्दल एखादा पॅरेग्राफ आहे, तो जर रीड करून सांगितलं, त्याने एक्झाम्पल दिलं, तर मॅम ते थोडं कसं कळायला इझी जाईल. आता हे एक्झाम्पल ते थ्रू तुम्हाला मग. नोट्स मध्ये मिळून जाईल. अच्छा, नोट्स मध्ये मिळेल का? हा, हा, म्हणजे त्याचा जसं आता पॅरेग्राफ हे. तुम्हाला नोट्स मध्ये मिळेल ना. अच्छा, जसं हे सर्व्हिस फंक्शन आहे, तर त्याचा पूर्ण पॅरेग्राफ राहील ना त्यामध्ये. हो. हा, ठीक आहे. त्यानंतर आहे दोन पॉईंट्स नंतर घ्यावं लागेल. supplies data not decision. मीन्स काय होणार, काय म्हटलं मॅम? supplies data not discussion. पॉइंट आहे का मॅम हा? हा लास्ट पॉइंट आहे. याचे दोन पॉइंट नंतर घेऊ आपण, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. याला डिस्कस करू. सप्लाईज डाटा. सप्लाईज डाटा नॉट डिस्कशन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, सप्लाईज डाटा आपण कुणाला सप्लाय करणार डाटा, सप्लायच करू शकतो का आपण डाटा, आपल्या कंपनीमध्ये काय काय आहे हे आपण सांगू शकतो समोरच्याला, बरोबर? हो मॅम. मॅम बट यामध्ये दिलाय सप्लाईज डाटा नॉट डिस्कशन, म्हणजे याचा अर्थ तर हा झाला ना की आपला जो डाटा आहे तो आपण म्हणजे सप्लाय करत आहोत, पण बिना डिस्कशन केल्याने. मला असं वाटतं हे डिस्कस नाही होणार आपलं, कारण 3 or 4 मिनिट्स बाकी आहेत. हे आपण उद्याच घेऊ. राहिले याचे 3 पॉइंट्स बाकी आहेत, हे आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे, एवढं कळलंय ना आता? प्युअरली ऑप्शनल, इंटरनल यूज, कनेक्टेड विथ फ्युचर, सिलेक्टिव्ह टेक्निक अँड सर्व्हिस फंक्शन. एवढं कळलंय ना? बाकीचे जे राहिलेले पॉइंट्स आहेत ते आपण उद्याला घेऊ, कारण तेवढ्या वेळात ते डिस्कस मला नाही वाटत काय होती. ओके मॅम. ह्या 5 पॉइंट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मॅम हे सगळे पॉइंट जे ते एकमेकांशी कनेक्टेडच आहे ना पण? हो, हा. सगळे पॉइंट कनेक्टेडच असतात ना, कारण ते मॅनेजमेंट अकाउंटिंगशी रिलेटेड आहेत, तर ते ऑब्वियस आहे कनेक्टेड राहणारच आहे.
थोडा थोडा एक एक थोडा मायनर डिस्टन्स आहे सगळ्या याच्यामध्ये. दिसतोय ना, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याशी तिसरा, तिसऱ्याशी चौथा, असा निगडीत दिसतोय ना सगळा. येस मॅम. कळले आहेत की नाही कळलं आहे? जे नसेल कळलं ते विचारून घ्या आता, मग राहिलेले 3 पॉईंट्स आपण उद्याला घेऊ. मग त्याच्यासोबत काय लिमिटेशन येतील, मग लिमिटेशन अँड स्कोप. ओके. लिमिटेशन, स्कोप, फंक्शन, कंपॅरिझन, फायनान्शियल अकाउंटिंग. झालं मग किती कोणाच राहिलं? कंप्रेशन बिटवीन मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे आणखीन 8 दिवस लागते याला. ठीक आहे, एवढं कळलंय ना? हो मॅम. येस मॅम. चला मग बाकीचं आपण उद्या पाहू काय, 3 पॉईंट्स उद्या घेऊ. ठीक आहे. ओके मॅम. 1 मिनिट बाकी आहे, जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. चला मग ठीक आहे, बाय. उद्या भेटू.
आवाज आ रही है मेरी? यस मैम। ग्रुप में मैसेज किया आप लोगों ने? और कोई ज्वाइन करना चाहता है? पता नहीं मैम, तेजल ने मैसेज डाला था। ठीक है। 4 मिनट वेट करते फिर स्टार्ट करेंगे, ठीक है? ओके 11 मैम। छह हो गए।